नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं. मास्तर आज काय म्हणणार आहेत? बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट, टीसीएस प्लस आयबीपीएस पॅटर्न. टेट आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त. रेल्वेचा पेपर असो, स्टाफ सिलेक्शनचा पेपर असो, पोलीस भरतीचा असो, टेटचा असो, कोणताही पेपर असो, सिटिंग अरेंजमेंट हा घटक खूप महत्वाचा आहे. यामध्ये आज आपण काय बघणार आहोत? सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट हा खूप महत्वाचा घटक आहे. चलायचं मग शिकायचं सिटिंग अरेंजमेंट. चला बघा काय आहे सिटिंग अरेंजमेंट, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणत असतो बैठक व्यवस्था. आता ही जी बैठक व्यवस्था आहे ना, आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी दोन प्रकारची. एक कोणती? एक आहे खुल्या जागेभोवतालची आणि एक आहे बंदिस्त जागेभोवतालची. म्हणजे एक ओपन स्पेस अरेंजमेंट आणि एक क्लोज स्पेस अरेंजमेंट. ओपन स्पेस म्हणजे कशी की समजा 5 लोक आहे, उत्तरेकडे तोंड करून बसले. समजा ए बी सी डी ई हेच 5 लोक आहे, दक्षिणेकडे तोंड करून बसले. काय नाव यांचंच? ए बी सी डी ई. हेच 5 लोक आहेत, 1 2 3 4 5 पूर्वेकडे तोंड करून बसले. काय नाव त्यांचं? ए बी सी डी ई. हेच 5 लोक पश्चिमेकडे तोंड करून बसले, त्यांचं नाव काय? ए बी सी डी ई. बरोबर. आता खुल्या जागेभोवतालची व्यवस्था म्हणजे ओपन स्पेस, जिथं असं पूर्ण एक रिंगण बनणार नाही, ते लोक बंदिस्त असणार नाहीत, ते लोक कसे असतील? ओपन बसलेले असतील. ओपन म्हणजे कसे? कपडे घालून, पण ओपन स्पेस म्हणजेच काय? मोकळ्या जागेवरती बसलेले असतील. ओके. बघा आता जर हे लोक समजा उत्तरेकडे तोंड आहे, तर ही बाजू असते राईट साइड आणि ही बाजू असते लेफ्ट साइड. दक्षिणेकडे तोंड असेल, दिशांचा असेल, तर आपण शिकलो ही बाजू काय असते? लेफ्ट साइड, ही बाजू काय असते? राईट साइड. आता पश्चिमेकडे तोंड आहे, तर वरती असतं राईट साइड, खाली असतं लेफ्ट साइड. पूर्वेकडे तोंड आहे, वरती असतं लेफ्ट साइड, खाली काय असतं? राईट साइड. इतकं इझी आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो पहिला. आता हे सगळे कुणीकडे तोंड करून बसलेत? उत्तरेकडे. वर बाण म्हणजे कुठं? उत्तर. बघा वर बाण म्हणजे हे उत्तर आहे, हे दक्षिण आहे, हे पूर्व आहे, हे पश्चिम आहे. बरोबर. इकडे तोंड करून बसले म्हणजे पूर्वेकडं, वरती म्हणजे उत्तरेकडं, खाली म्हणजे दक्षिणेकडं आणि लेफ्टला म्हणजे पश्चिमेकडं. आता पहिली आकृती ए बी सी डी ई. हे कुणीकडे तोंड करून बसलेत? उत्तरेकडे, म्हणजे वरती तोंड करून बसलेत. वरती तोंड करून बसलेत, ही राईट साइड, ही कोणती? लेफ्ट साइड. आता ए दिसतोय, एच्या त्वरित उजवीकडे कोण आहे? बी. बीच्या त्वरित उजवीकडे कोण आहे? सी. जर म्हणलं सीच्या त्वरित डावीकडे कोण आहे? बी. जर म्हणलं एच्या त्वरित डावीकडे कोण आहे? तर कोणीच नाही. म्हणजे ही उजवी बाजू आणि ही कोणती बाजू? डावी बाजू. इतकं इझी बरं का. आता दक्षिणेकडे तोंड असेल तर थोडं उलट्या खोपडीचे लोक राहते. राईट म्हटलं की लेफ्टला जाते, लेफ्ट म्हटलं कुठे जाते? राईटला. आता बी खाली पाहतोय, बी खाली पाहतोय, तर बीच्या उजवीकडे कोण आहे? राईट साइड इकडे पहा. बीच्या उजवीकडे कोण आहे? लगेच ए. बीच्या डावीकडे कोण आहे? कोण आहे? सी. येतं एक लक्षात? याला कोणती स्पेस म्हणतात? ओपन स्पेस. मग क्लोज स्पेस काय असतं सर? फार सोपं आहे. क्लोज स्पेस म्हणजे वर्तुळाकार, त्रिकोणाकृती, चौरसाकृती, पंचकोनाकृती, षटकोनाकृती. बरोबर. म्हणजे याला काय म्हणतात? बंदिस्त जागेभोवतालची व्यवस्था. हे पण खूप इझी आहे. आता बघा, एक बैठक व्यवस्था दोन प्रकारची, एक खुल्या जागेभोवतालची, एक बंदिस्त जागेभोवतालची. खुल्या जागेभोवतालची मध्ये काही अडचण आहे का? नाही. आपण काय करायचं? फक्त दिशाण्यानुसार त्या जागेवर जाऊन बसायचं, आपोआप आपलं डोकं चालतं. आता सीच्या जागेवर तुम्ही जर बसले तर स्वतःला इमॅजिन करायचं तुम्ही सी आहे आणि तोंड वरती करून बसले, तर तुमची ही राईट साइड, ही कोणती साइड? लेफ्ट साइड. बरोबर. मग आता खुल्या जागेभोवतालची झाले. बंदिस्त जागेभोवतालची मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यात क्लिअर करतो. आता समजा याला कोणती म्हणतात अरेंजमेंट? ही आहे वर्तुळाकार. वर्तुळकार. समजा 6 लोक आहे, 6 आणि 8 लोक आहे, 1 2 3 4 5 6 7 8. नाव काय?
P Q R S T U V W आणि सर्व कुठं तोंड करून बसलेत? वर्तुळ केंद्राकडे. बघा बरं का फरक, वर्तुळ केंद्राकडे. सगळेजण वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसले. इतकं सोपं आहे ना. काय करायचं, उजवी डावी काही लक्षात नाही ठेवायचं, सरळ जागेवरून उठायचं आपापल्या आणि त्या माणसाच्या जागेवर जाऊन बसायचं. आता मी समजा यस बद्दल गप्पा मारतोय, कुणाबद्दल? यस. तर तुम्ही उठायचं, उठले, इमॅजिन करायचं तिथून उठले तुम्ही बेंचवरून आणि यसच्या जागेवर जाऊन बसले अशी जागीच इकडे तोंड करून. ओके, मग मला सांगा, यसच्या जागेवर इकडे तोंड करून बसले तर यसच्या उजवीकडे कोण? आर. यसच्या उजवीकडे 2 नंबरला कोण? क्यू. यसच्या डावीकडे 2 नंबरला कोण? यू. आता समजा एखादा जाऊन बसला कुणाच्या जागेवर? क्यूच्या जागेवर. उठा तिथून, उठले, आले, बसले कुणाच्या जागेवर? क्यूच्या. क्यूच्या जागेवर बसले, कुठं बघताय? खाली पाहताय. कुठं पाहताय? खाली. मग खाली बघताय तर ही कोणती बाजू? उजवी बाजू. ही कोणती बाजू? डावी बाजू. म्हणजे उजवी आणि डावी बाजू बघण्यासाठी फक्त त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन बसायचं आणि त्याचं तोंड कुठं आहे ते बघायचं. इतकं सोपं आहे. समजतंय सगळ्यांना? आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, मनातल्या मनात पुटपुटायचं तुम्ही. चला, व्हीच्या त्वरित उजवीकडे कोण आहे सांगा? व्हीच्या त्वरित उजवीकडे यू आहे. व्हीच्या त्वरित डावीकडे कोण आहे सांगा? डब्ल्यू आहे. व्हीच्या डावीकडे 2 नंबरला कोण आहे सांगा? पी आहे. व्हीच्या उजवीकडे 3 नंबरला कोण आहे सांगा? 1 2 3 कोण आहे? यस आहे. येतं लक्षात? वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसले. मग आता हेच लोक चौरसाकृती बसले, काही फरक पडत नाही. समजा आता 4 लोक आहे, कॅरम खेळताय, कुठं? आतमध्ये तोंड करून. पी क्यू आर यस. इथं पण तसंच. यस इकडे तोंड करून बसला, तुम्ही जाऊन या यसच्या जागेवर बसा. मग यसच्या उजवीकडे कोण आहे? आर आहे. यसच्या डावीकडे कोण आहे? पी आहे. तसंच क्यूच्या जागेवर जाऊन बसले, क्यूच्या उजवीकडे कोण आहे? पी आहे. क्यूच्या डावीकडे कोण आहे? आर आहे. क्लिअर आहे? हा. मग आता वर्तुळाकार झालं, चौरसाकृती झालं, त्यानंतर आहे परत एक वर्तुळाकारच, पण बाहेर तोंड करून. कुठं तोंड करून? बाहेर तोंड करून. ए बी सी डी ई एफ जी एच. ए टू एच हे लोक वर्तुळ केंद्राच्या बाहेर म्हणजे बाहेरच्या बाजूला तोंडे करून बसलेत. इमॅजिन करा, एच्या बाबतीत जर बोलायचं तर एच्या जागेवर तुम्ही जाऊन बसलेत. मग एच्या जागेवर जाऊन बसले, वरती बघताय तर बघा तुमच्या डावीकडे कोण आहे? एच, म्हणजे एच्या डावीकडे एच. एच्या उजवीकडे कोण आहे? बी. एच्या डावीकडे 2 नंबरला कोण आहे? जी. एच्या उजवीकडे 2 नंबरला कोण आहे? सी. म्हणजे वर्तुळ केंद्र असो किंवा वर्तुळाच्या बाहेर तोंड करून असो, काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त दिशेवरती फोकस करायचंय. पटलं का? पटलं का? अजून एक काय राहतं? घड्याळाच्या काट्याची दिशा. मग आता डी कडून घड्याळाच्या काट्याच्या दिशेला कोण आहे? ई. घड्याळाशी फिरती ना, कोण आहे? ई. ई कडून घड्याळाच्या विरुद्ध दिशेला कोण आहे? डी. घड्याळाच्या काट्याची दिशा, घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा. पटलं सगळ्यांना? क्लिअर आहे? मग वर्तुळाकार स्थिती असेल तर जर 6 लोक घ्यायचे तर 1 2 3 4 5 6 समोरासमोर बसवायचे, म्हणजे बसवायचे इक्वल डिस्टन्सवर ठेवायचे. 8 लोक जर घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 8. माहिती डोक्यात काय झाले? 7 लोक असले मग 6 लोक ऍडजस्ट करून घ्यायचे आणि एक कुठेतरी टाकून द्यायचं. क्लिअर आहे? पटलं? थेरी पटली सगळ्याला? कुणाला काय डाऊट आहे याच्यात? डाऊट आहे का? असेल तर लगेच बोलायचंय, नाही चालायचंय मग पुढे. नक्की चला उदाहरणाकडे. बघा आता काय विषय पुढचा? 6 मित्र. आता जो टाईप आपला चालू आहे तो कोणता चालू आहे? ओपन स्पेस. ओपन स्पेस. ओके, एक एक वाक्य क्लिअर करायचं. पहिलं वाक्य वाचा. 6 मित्र टीव्ही पाहत पुढील प्रमाणे बसले आहेत. बर, पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, दिशा कोणत्या दिशेला बसलेत ते नाही दिली ना. दिशा दिलेली नसेल तर नेहमी सर्वजण उत्तरेकडे बघत आहे असे
गृहीत धरावे. काय लिहिलं बघा, दिशा दिलेली नसेल तर नेहमी सर्वजण उत्तरेकडे बघत आहे असे गृहीत धरावे. उत्तरेकडे बघत आहेत म्हणजे काय करायचं, 6 मित्र टीव्ही पाहत पुढील प्रमाणे बसलेत, आपण धरले उत्तरेकडे. पहिलं वाक्य काय, ए व बी यांच्यामध्ये फक्त सी आहे. आता हे जे मध्ये बसलेत या प्रकारचे वाक्य आहे ना, या प्रकारचे वाक्य द्विधा मनस्थितीत असतात. पहिलं आता बघा, मी काय करतोय, ब्ल्यू पेन घेतोय, ब्ल्यू पेन नाही लिहितोय, ए व बी यांच्यामध्ये सी आहे, ए आणि बी यांच्यामध्ये सी आहे, हे पण करेक्ट आहे. दुसरा पेन घेतोय, ग्रीन पेन घेतोय, त्याच्यात लिहितोय ए व बी यांच्यामध्ये सी आहे, दोन्ही क्लिअर आहे ना, ए आणि बी याच्यात सी आहे आणि बी आणि याच्यात सी आहे. पण मांडण्या 2 झाल्या, मांडण्या किती झाल्या, 2 झाल्या. चला, एक वाक्य क्लिअर झालं. दुसरं, ई एका कडेला आहे. आता कडा 2 प्रकारची, टोटल किती लोक आहेत, 6 जण आहे, बरोबर आहे. मग ई एकतर या कोपऱ्यात नाही तर ह्या कोपऱ्यात फिक्स आहे का, नाही, फक्त ध्यानात ठेवायचं ई एका कडेला आहे. चला, पुढचं वाक्य काय, डी व बी यांच्यामध्ये कोणीही नाही. म्हणजे डी व बी यांच्यामध्ये कोणीही नाही म्हणजे हे कसे चिटकून आहेत. मग जर मी डी इथं घेतला, बघा डी इथं घेतला तरी काही अडचण नाही, आणि मी जर डी इथं घेतला तरी पण काही अडचण नाही. डी व बी चिटकून आहे, डी व बी चिटकून आहे, क्लिअर आहे. हा, पुढं काय वाक्य आहे, एफ कडेला नाही मात्र एच्या त्वरित डाव्या बाजूला आहे. आता मला सांगा, सर्वजण आपण कसे धरलेले आहेत, उत्तरमुखी, उत्तरेकडे बघताय म्हणजे ही कोणती बाजू, उजवी, ही कोणती बाजू, डावी, बरोबर आहे. एक उजवी एक डावी. मग त्यांचं म्हणणं आहे एच्या त्वरित डाव्या बाजूला आहे, कोण आहे, एफ आहे. मग ए कडून इकडे डावी बाजूला कोण आहे, एफ आहे, एफ आहे, यस सर एफ आहे. आणि मला सांगा, एच्या डाव्या बाजूला, एच्या डाव्या बाजूला इकडं येऊ शकतं का कोणी, कुणीच नाही, म्हणजे ही तुमची अरेंजमेंट कटलेली आहे. का बरं कटली, फक्त या वाक्यामुळे, मात्र एच्या त्वरित डाव्या बाजूला आहे, बरोबर आहे. मग आता किती लोक झाले, 5 लोक झाले. मग आता काय म्हणणं आहे, कोण कडेला आहे, ई एका कडेला आहे आणि एफ कडेला नाही मात्र एच्या त्वरित डाव्या बाजूला आहे. एच्या त्वरित डाव्या बाजूला कडेला नाही म्हणजे इकडे कोण असेल, ई असेल. मग ई कुठं असेल, ई या कोपऱ्यात असेल, कारण एफ कडेला नाही म्हणजे ही अरेंजमेंट आपली झाली आहे, काय आहे ती, ई एफ ए सी बी डी ही आपली अरेंजमेंट आहे. मग याच अरेंजमेंटवर आपलं उत्तर येणार आहे. तर प्रश्न काय आहे, प्रश्न हा आहे, सी व डी यांच्यामध्ये कोण बसले, तर सी व डी यांच्यामध्ये कोण आहे, सी व डी यांच्यामध्ये कोण आहे, बी आहे. कोण आहे, बी आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे. कोणाला डाऊट आहे का, आहे का, नाही आहे, व्हेरी गुड. चालायचं पुढे मग, नक्की. चलिए नेक्स्ट, काय विषय पुढचा वाचा. 5 मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रीटा ही उजव्या बाजूस आहे. म्हणजे इकडं सगळ्यात इकडं कोण आहे, रीटा. हा, मग रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. आता सगळेजण दिशा दिलेली नाही म्हणजे कुणीकडे तोंड करून बसलेत, उत्तरेकडे. उत्तरेला ही कोणती बाजू, राईट, ही कोणती बाजू, लेफ्ट. मग त्यांचं म्हणणं आहे रीटा ही उजव्या बाजूस आहे, घेतली. रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस, मग सीता इथं घेऊन टाका, सीता. त्यानंतर रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लीनांच्या डाव्या बाजूस आहे. आता मला सांगा, गीता आणि लीना घेऊन काही फायदा आहे का, फायदा नाहीये. ते हवे ते काऊन हवे ते, कारण आपल्याकडे 2 माणसं फिक्स आहे, कोण, सीता आणि रीटा. म्हणजे सीता आणि रीटा बद्दल जे वाक्य आपल्याला भेटतील ते पटपट उचलून पटकून द्यायचे आहेत. मग जे राहिलेले वाक्य त्याचा विचार करायचा आहे. चला, मग आता गीता लीना काही कामाची नाही सध्यापुरती, तिला बॉक्स करून टाकू, याला बॉक्स करून टाकू, हे सध्या काही कामाचे नाही. पुढं मीना लीनाच्या डाव्या बाजूस आहे. तुमच्याकडे लीना आहे का, नाहीये. तुमच्याकडे मीना आहे का, नाहीये. थांबून घ्या परत या वाक्याला बी. पुढं काय, मीना लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे. म्हणजे सीता रीटा हे जे आपण घेतले हेच हवे ते, बाकीचे सगळे वाक्य प्रॉपर आहेत. आता आपण पहिलं वाक्य जे सोडलं होतं त्याचा विचार करू.
काय पहिलं वाक्य? रीटा नंतर सीता तिच्या डाव्या बाजूस हे लिहिलं. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस आहे. आता हे दोघं इथं फिक्स आहे बरं का. गीता ही लीनाच्या डाव्या बाजूस, म्हणजे लीना इथे आहे बघा ना, लीनावरती बघते, लीनाच्या डाव्या बाजूस गीता आहे. हा पुढं मीना लीनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे, म्हणजे इथं आतमध्ये कोण आहे? मीना आहे. मीना इकडं लीना आणि इकडं कोण रे बाबा? गीता. बरोबर. आता ह्या तिघी झाल्या आणि ह्या दोघी ऑलरेडी आपल्याकडे आहेत. मग आता पुढं काय म्हणणं आहे? मीना लीनाच्या डाव्या बाजूस, परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे, तर मध्यभागी कोण बसलंय? मग आता 5 मुली एका रांगेत अशा बसल्या की रीटा उजव्या बाजूला, रीटाच्या बाजूला सीता. मग आता इकडं कोणत्या बसल्यात? या गीता, मीना, लीना, गीता, मीना आणि कोण? लीना. बरोबर. या 5 मुली बसलेल्या आहेत उत्तरेकडे तोंड करून. प्रश्न काय? तर मध्यभागी कोण बसलंय? मग मध्यभागी कोण आहे? लीना ही कशी आहे? मध्यभागी आहे. क्लिअर आहे? पटतंय? डोक्यात जातंय? चालायचंय पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट बघा पुढचं. 5 मित्र ए बी सी डी आणि ई एका रांगेत दक्षिणेकडे. आता दक्षिणेकडे तोंड आहे, परंतु याच क्रमाने असणे आवश्यक नाही. फक्त बी हा ए आणि ई यांच्यामध्ये आहे. तुम्हाला मी सांगितलं ए आणि ई यांच्यामध्ये कोण? बी हा. चला, बी हा ए आणि ई यांच्यामध्ये लिहिला. हा पुढं सी हा ई ला जोडून उजवीकडे आहे. आता बघा हे दक्षिणेकडे तोंड करून आहे ना, मग दक्षिणेकडे तोंड करून म्हणजे ही लेफ्ट साइड असते, ही राईट साइड असते. करेक्ट आहे. उलट असतं ना दक्षिणेकडे. मग काय म्हणणं त्यांचं? सी हा ई ला जोडून उजवीकडे. आता ई ला जोडून उजवीकडे कोण आहे? बी आहे. म्हणजे तुम्ही जी अरेंजमेंट घेतली ती चुकीची घेतली. म्हणजे आपल्याला काय करायचंय? मध्ये कोण घ्यायचंय? मध्ये घ्यायचा बी कंपल्सरी, पण इकडं घ्यायचा ए आणि इकडं घ्यायचा ई. कारण हे दक्षिणेकडे तोंड करून बसलेत लोक, म्हणजे ही त्यांची लेफ्ट साइड आणि ही त्यांची राईट साइड. बरोबर. मग काय म्हणणं आहे? फक्त बी हा ए आणि ई यांच्यामध्ये घेतला. सी हा ई ला जोडून उजवीकडे, ई ला जोडून उजवीकडे कोण आहे? सी, म्हणजे इकडे येणार सी. आणि डी हा ए ला जोडून डावीकडे, डी हा ए ला जोडून, आता ए च्या इकडे डी. बरोबर. झालं, मांडणीच झाली. प्रश्न काय मग? प्रश्न हा आहे, तर ह्या माहितीला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे? बरं, विधान सत्य आहे का असत्य आहे हे कशावरून कळणार? इथं लिहायचं. सगळे कुणीकडे बघतायत? दक्षिणेला बघतायत. ही सगळ्यांची कोणती बाजू आहे? लेफ्ट बाजू आहे. म्हणजे लेफ्ट म्हणजेच काय? डावी बाजू आहे. आणि ही सगळ्यांचीच काय? राईट साइड आहे. राईट म्हणजेच काय? उजवी. पटतंय? मग प्रश्न वाक्य काय पहिलं? बी हा ए च्या डावीकडे आहे. बी हा ए च्या डावीकडे आहे का? नाही. म्हणजे पहिलं वाक्य कसं आहे? असत्य. हा. दुसरं, डी हा ई च्या डावीकडे तिसरा आहे. ई च्या डावीकडं म्हणजे तिसरा कोण आहे? डी. 1 2 3 यस. म्हणजेच हे वाक्य काय आहे? सत्य आहे. तर येणार उत्तर काय? पर्याय दुसरा. तिसरा पावर बी हा ई च्या उजवीकडे. असत्य. पुढं ए हा सी च्या डावीकडे दुसरा आहे. ए हा सी च्या डावीकडे दुसरा आहे का? नाही. म्हणजे हे पण काय? असत्य. म्हणून येणार उत्तर पर्याय कितवा? दुसरा. पटलं? डोक्यात गेलं? समजतंय? काही डाऊट आहे असेल तर विचारायचं आहे कमेंट मध्ये. चालायचं पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. आता किती मोठं उदाहरण आहे सर, हे वाचायचं काय करायचं नेमकं? एक वाक्य क्लिअर करायचे. ओके. प्रश्न काय? ए पासून किती? जे पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सदस्य आहेत. काय म्हणणं आहे? एक्स आणि वाय या 2 टीम मध्ये विभागलेले आहेत. बघा बरं का, या 2 टीम मध्ये विभागलेले आहेत. कोण कोण? एक्स आणि वाय. बरं,
प्रत्येक टीम मध्ये 5 सदस्य आहेत. चालतं. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर 2 रांगांमध्ये असे बसविले आहे की एक्स टीमच्या एका सदस्याच्या समोर वाय टीमचा एक सदस्य आहे व त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत. मग आपण काय इमॅजिन करू, सर्वजण दक्षिणोत्तर बसलेत. दक्षिणोत्तर म्हणजे काय की काही जण वरती तोंड करून, समजा आपण 5 बॉक्स देऊ, 1 2 3 4 5. काही जण खाली तोंड करून 1 2 3 4 5. हे कुठं तोंड करून बसलेत, दक्षिण, आणि हे कुठं तोंड करून बसलेत, उत्तर. बरोबर. आता कोणत्या टीमचं एक्स नाव, कोणत्या टीमचं वाय नाव ते बघू. काय म्हणणं आहे मग पुढं त्यांची तोंड. इथपर्यंत आपण क्लिअर झालो. आता इथपर्यंत आपण आलोय, इथपर्यंत. पुढचं, एक्स टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला आहेत. हे वाक्य पहा, निळ्या पेनने अंडरलाईन करतोय. पुढे उत्तर दिशेला एक्स टीमच्या सदस्यांची. मग एक्स टीम कोणती आहे, उत्तरेकडे आहे ना. एक्स टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला म्हणजे ही कोणती टीम आहे, एक्स टीम. मग ऑटोमॅटिक ही वरची कोणती टीम आहे, वाय टीम. बरोबर. वाय टीम दक्षिणेकडे, एक्स टीम कुठं, उत्तरेकडे तोंड करून बसलीत. हा, मग काय म्हणणं आहे, डी कॉमा ए च्या उजवीकडे तिसरा आहे. पण नेमकं एबीसीडी वाले एक्स टीमचे की बाकी लोक वाय टीमचे, ते कन्फर्म होतंय का, नाही. मग सध्या थांबून घ्यायचं, वाक्य पुढे कंटिन्यू वाचत राहायचे. काय म्हणणं आहे, डी ए च्या उजवीकडे तिसरा आहे आणि जी च्या एकदम समोर बसलाय. बी जी च्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. बघा बरं का, काय म्हणणं आहे, बी जी च्या निकटतम उजवीकडे बसलाय आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. बी जी च्या उजवीकडे बसलाय आणि त्याचं तोंड कुठे, दक्षिणेकडे. बी जी च्या उजवीकडे, बघा बरं का, बी हा जी च्या उजवीकडे आणि त्याचं तोंड दक्षिणेकडे, म्हणजे बी यांच्यात बसलाय. बरोबर आहे. मग बी या टीमचा सदस्य आहे. ओके. बी जी च्या उजवीकडे, बी जी च्या निकटतम उजवीकडे बसलाय म्हणजे दक्षिणेकडे तोंड आहे, दक्षिणेकडे तोंड आहे. तर लक्ष द्या, चला खाली लिहूया आपण. बर, बी, आता ते बॉक्स मध्ये नंतर मांडणी करू. बीचं तोंड कुठे आहे, दक्षिणेला, असं म्हणणे बघा त्यांचं. बी जी च्या निकटतम उजवीकडे आणि जी च्या उजवीकडे म्हणजे याच रेषेत बसला तो. बरोबर. जी च्या उजवीकडे म्हणजे जी कुठं घ्यावं लागेल आपल्याला, जी इथं घ्यावं लागेल, बी इथं घ्यावं लागेल, कारण हे कुठं बघताय, दक्षिणेकडे. कुठं बघताय, दक्षिणेकडे. चला, हा, बी जी च्या निकटतम उजवीकडे. यस सर, निकटतम उजवीकडे. दक्षिणेवाले उलट्या खोपडीचे, आपल्याकडे डावीकडे दिसतंय ते, पण आपण कुठे घेतलं त्याला, उजवीकडे. हा, आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. एच बी च्या उजवीकडे तिसरा. आता बी आहे बाळांना, बी च्या उजवीकडे तिसरा. आता इकडे उजवी बाजू का नाही, दक्षिण दिशा आहे, नाही, दक्षिणेला तोंड करून आहे. बी कसा तोंड करून, दक्षिणेला. म्हणजे दक्षिण म्हणजे ही राईट साइड आहे त्याची, नाही, ही लेफ्ट साइड आहे का, म्हणजे उलट घ्यावं लागेल. ही त्याची लेफ्ट साइड आणि ही त्याची राईट साइड. मग काय म्हणणं आहे त्यांचं, एच बी च्या उजवीकडे तिसरा. मग बी च्या उजवीकडे तिसरा म्हणजे 1 2 3, एच बी च्या उजवीकडे तिसरा आणि एफ च्या एकदम समोर बसलाय. एच बी च्या उजवीकडे तिसरा आणि एफ च्या एकदम समोर म्हणजे खाली एफ आहे, जो कुठं तोंड करून बसलाय, उत्तरेकडे. एफ च्या समोर ना, एफ च्या एकदम समोर, समोरासमोर तोंड करून बसले ते लोक. सगळ्यात सुरुवातीला आपण बी बघितला, बी दक्षिणेला तोंड करून आहे. बीच्या लेवलचे लोक घेतले आणि त्यांचं म्हणणं आहे एच कोणाच्या समोर बसलाय, एफ च्या. म्हणजे एफ हा कोणत्या टीमचा माणूस आहे, एक्स टीमचा माणूस आहे. हा, पुढं एच बी च्या उजवीकडे तिसरा आणि एफ च्या एकदम समोर बसलाय. सी हा ए आणि ई च्या मध्ये बसून आय च्या समोर बसलेला आहे. बघा, सी हा ए आणि ई च्या मध्ये बसून, सी हा, आता इथं लिहितो, हा, सी हा ए आणि ई च्या मध्ये बसून, बघा, ई च्या मध्ये बसून आय च्या समोर बसलाय म्हणजे आय इथं. ओके. हा, पुढं काय म्हणणं आहे, खालीलपैकी कोणता व्यक्ती समोर एकाच रांगेत बसलेला आहे. आता नीट लक्ष द्या, आपल्याला कोण कोण मिळाले, एच मिळाला, बी मिळाला, जी मिळाला. इकडे कोपऱ्यात कोण घेतला आपण, एफ घेतला. आता त्यांचं काय म्हणणं आहे, डी आणि ए हे वाक्य आपण सोडलं होतं. बघा, ग्रीन पेन दाखवतोय, हे जे डी आणि एचं वाक्य आहे
हे एकदा वाचूया. हा, डी एच्या उजवीकडे तिसरा आहे, डी एच्या उजवीकडे तिसरा आहे. आता इथं काही जागा आहे का रे? डी आणि ए ठेवायला काही जागा आहे का? नाही. डी कुणाच्या? एच्या उजवीकडे तिसरा आणि जीच्या एकदम समोर बसलाय. म्हणजे हे जे वाक्य आपण सोडलं होतं कोणतं? हे काय? जीच्या एकदम समोर. मग जीच्या एकदम समोर कोण बसलाय? डी बसलाय. कोण बसलाय? डी बसलाय. चला, इथं डी बसलाय. ओके. हा, काय म्हणणे? डी एच्या उजवीकडे तिसरा आणि जीच्या एकदम समोर बसलाय. डी आता एच्या उजवीकडे तिसरा म्हणजे ए जर इथं घेतला तर 1 2 बघा, तिसरा 1 2 3, एच्या उजवीकडे तिसरा. मग आता पुढं काय? आता जे सोडलेले आहेत आपण, कोण? आय कुठं दिसतोय तिथं? हे सी हा ए आणि ईच्या मध्ये बसून, सी हा ए आणि ए इथं आहे म्हणजे ई इथं आहे, इथं सी आहे. सी हा ए आणि ईच्या मध्ये बसून आयच्या समोर बसलेला आहे, आयच्या समोर बसलेला आहे. झाले. मग ही आली कोणती टीम? वाय टीम. वाय टीमचे सदस्य कोण? एफ ए सी ई डी. आणि एक्स टीमचे सदस्य कोण? एच आय बी जी. मग उरला कोण बाबा? उरला कोण? जे, म्हणजे जे इथं. बरोबर. आता प्रश्न काय? प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता व्यक्ती समूह एकाच रांगेत बसलेला आहे? मग एच आय ई रॉंग, ए सी बी रॉंग, सी डी आय रॉंग, एच आय जी करेक्ट, एच आय जी. आणि कोणती टीम आहे ही? वाय टीम. कोणती टीम? वाय टीम. पटलं? डोक्यात गेलं? नक्की गेलंच पाहिजे. चलायचे पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं. आणि हो, टेन्शन घेऊ नका. बरेच पोरं काय करतात? लिहित बसतात. लिहू नका. टेलिग्रामवर याची पीडीएफ जशाला तशी मिळत असते. टेलिग्राम चॅनलची लिंक पुढे आपल्या युट्यूबच्या बायोमध्ये आहे. चला, 5 नंबर. 6 विद्यार्थी फोटो काढण्यासाठी एका रांगेत बसलेले आहेत. सांगितलं कुठं तोंड करून? नाही. मग कुठं तोंड करून बसले? उत्तरेला तोंडे करून बसले आहे. चला, उत्तरेला तोंडे करून बसले आहेत. मग किती? 6 विद्यार्थी फोटो काढण्यासाठी एका रांगेत बसलेले आहेत. के हा व्ही आणि आर यांच्यामध्ये बसलाय. चला, के हा व्ही आणि आर. अजून दुसरी अरेंजमेंट, के हा व्ही आणि आर यांच्यामध्ये बसलाय. पुढं व्ही हा यमच्या शेजारी बसलाय. व्ही हा यमच्या शेजारी बसलाय. इथं यम आणि इकडं पण काय? यम. पुढं यम हा बीच्या शेजारी बसलाय. यम हा बीच्या शेजारी बसलाय. इथं बी आणि इथं काय येणार? बी. पुढं बी हा डाव्या बाजूच्या टोकावर बसलाय. आता बी हा इकडं कसा बसलाय? बरोबर डाव्या बाजूला. आणि इकडं कसा आहे? उजव्या बाजूला. इकडं कसा आहे? उजव्या बाजूला. म्हणजे तुमची कोणती अरेंजमेंट कटली? ही कटली. का बर? बी कुठं आला? उजव्या बाजूला आला. तुम्हाला बी कसं पाहिजे? डाव्या बाजूला. मग 6 पोरं येते. एक जण क्यू हा आरच्या शेजारी बसलाय. आरच्या शेजारी क्यू बसलाय म्हणजे क्यू इकडं आलाय. क्यू कुठं आलाय? इकडं आलाय. ही झाली तुमची अरेंजमेंट. क्लिअर आहे का? बरोबर आहे का? मग कसं चेक करायचं? एक एक वाक्य करत चेक करा. पहिलं वाक्य तुम्हीच म्हणायचं. काय बाबा? के हा व्ही आणि आर यांच्यामध्ये. के हा व्ही आणि आर यांच्यामध्ये करेक्ट आहे. दुसरं वाक्य व्ही हा यमच्या शेजारी आहे. सर व्ही हा यमच्या शेजारी आहे. करेक्ट आहे. तिसरं वाक्य यम हा बीच्या शेजारी बसलाय. यम हा बीच्या शेजारी आहे. करेक्ट आहे. चौथं वाक्य बी हा डाव्या बाजूच्या टोकावर आहे. यस, बी हा डाव्या बाजूच्या टोकावर आहे. आणि क्यू हा आरच्या शेजारी बसलाय. क्यू हा आरच्या शेजारी बसलाय. सगळी अरेंजमेंट करेक्ट आहे. प्रश्न काय? तर व्ही हा कोणत्या 2 विद्यार्थ्यांच्या मध्ये बसलेला आहे? तर व्ही हा कोणत्या 2 पोरांच्या मध्ये बसलाय? यम व के. यम व के यांच्यामध्ये बसलाय. म्हणजेच पर्याय कितवा? दुसरा. पर्याय कितवा? दुसरा. पटतंय सगळ्याला? डोक्यात जातंय? नक्की गेलंच पाहिजे. चलायचंय मग पुढे. चलने का आगे? चलिए नेक्स्ट. आता
एका गटातील 5 सदस्य रांगेत बसले आहेत. चला, आर हा पीच्या डावीकडे, आर हा दिशा दिली का? दिशा नाही दिली. सर्वजण कुठं बघताय? उत्तरेकडे तोंड करून बसले. सर्वजण उत्तरेकडे तोंड करून बसले. बरोबर. मग एका गटातील 5 सदस्य रांगेत बसले आहेत. आर हा पीच्या डावीकडे आर. ओके. हा पुढचं, आर हा पीच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे, टीच्या उजवीकडे डावीकडे त्याच्या. आणि क्यू हा एसच्या डावीकडे पण पीच्या उजवीकडे क्यू आणि एसच्या डावीकडे. मग क्यू हा एसच्या डावीकडे आणि पीच्या उजवीकडे. बरोबर आहे. तर मध्यभागी कोण बसले? मध्यभागी कोण आहे? पी. पी कसा आहे? मध्यभागी आहे. म्हणजेच येणार उत्तर पर्याय दुसरा. पटतंय सगळ्यांना? डोक्यात जातंय? नक्की? काही डाऊट आहे? नाही. चालायचंय पुढे. मग चलिए नेक्स्ट. काय विषय? 7 मित्र ABCDEF आणि J हे एका सरळ रेषेत बसलेले आहेत. बघा. मग पहिलं वाक्य, डी हा जीच्या उजवीकडे. दिशा दिली का? नाही. मग सर्वजण कुठं? उत्तर दिशेकडे. सर्वजण उत्तर दिशेकडे तोंड करून बसलेत. मग डी हा जीच्या उजवीकडे आहे. सी हा ए आणि बी यांच्यामध्ये आहे. असा पण असेल. पुढं ई हा एफ व डी यांच्यामध्ये. बरोबर आहे. ई हा एफ आणि डी मध्ये असा पण असेल. एफ आणि डी मध्ये ई असा पण असेल. पुढं जी व बी यांच्यामध्ये 3 व्यक्ती आहेत. जी आणि बी यांच्यामध्ये 3 व्यक्ती आहे. 1, 2, 3 आणि इथं बी. किंवा असंही असू शकतं 1, 2, 3 आणि इथं जी. सगळ्या याला जे आहे ना 2 वाक्य बनलेले आहेत. पहिल्या याला 2 वाक्य बनलेत, दुसऱ्याला 2 बनलेत, तिसऱ्याला पण 2 बनलेत. म्हणजे 2 आकृत्या बनल्या. मग आता आपल्याला काय करायचंय? तर सर्वात डाव्या कडेला कोण बसलंय? कसं करणार? आता ह्या सगळ्यांना एकत्र आपल्याला बसवायचंय. मग एकत्र बसवताना जी दिसतंय, जीच्या इकडून डी दिसतंय. मग जीच्या इकडून डी इथं बसू शकतं कोणी? टोटल किती लोक आहेत? 7. यस सर, बसू शकतं. तर थांबा थोडा वेळ. आपण डोकं लावू काहीतरी. डोकं कसं लावायचं? मग ACB कुठं घ्यायचे? आता बी इथं आहे ना. म्हणजे एकतर सी इकडं, ए इकडं. हा, जर बी इथं आहे तर सी इथं, ए इथं. ओके. ACB आणि BCA. चला पुढं. मग FED ई कुठं आहे? ई इथं आहे का? कुठं नाहीये. जी आहे का कुठं? यस, जी इथं आहे. इथं पण जी आहे. जर मी डी इथं ठेवला, जीच्या बाजूला डी ठेवला, पहा बरं का. आता जीच्या बाजूला डी ठेवला तर डीच्या डावीकडं EF पाहिजे किंवा डीच्या उजवीकडे EF पाहिजे. इथं काही चान्स आहे का तिथं ठेवायला? काहीच नाहीये. आता इथं ठेवून बघू बरं. जी आणि डी ठेवू इकडं. जी आणि डी ठेवला. मग आता डीच्या लेफ्ट साईडला कोण आहे? EF. नाही जमत. डीच्या लेफ्ट साईडला जी आहे, जमतं. आता कोण उरला आपल्याकडे? F आणि डी. म्हणजे F आणि डीच्या मध्ये E आहे. तर आता जी कुठं ठेवायचं आहे? तर इथं काहीतरी गडबड दिसतीये दया. जी व बी यांच्यामध्ये 3 लोक आपण घेतलेत. त्यानंतर 1 सेकंड. डी हा जीच्या उजवीकडे आहे. सी हा ए आणि बी यांच्यामध्ये. पुढं ई हा एफ व डी यांच्यामध्ये. जी व बी यांच्यामध्ये 3 व्यक्ती आहे. मग जी आणि बी मध्ये आपण 3 व्यक्ती घेतल्यात. जीच्या इकडं डी आहे. बरोबर. मग डीच्या लेफ्ट साईडला EF आहे किंवा राईट साईडला EF आहे. जर राईट साईडला इथं EF घेतले तर BCA. यस, ही अरेंजमेंट आपली येऊ शकते. बघा कशी. समजा हे जे आहे, एक बॉक्स, दुसरा बॉक्स, तिसरा बॉक्स. चला आता जी आहे. मग जीच्या उजवीकडे डी आहे.
तर इथं डी ठेवला. हा, मग जीच्या उजवीकडे डी आहे, तर डीच्या उजवीकडे कोण आहे? ई आणि एफ आहे. मग ई आणि एफ बघा ना, ई आणि एफ. आणि बीच्या इकडे कोण आहे? सी ए, म्हणजे सी आणि ए. तर काय काय झालं ते अरेंजमेंट अशी झाली, जी डी ई एफ बी सी ए. ही अरेंजमेंट आपली करेक्ट आहे. ही अरेंजमेंट आपली करेक्ट आहे. बरं, ही का बरं चुकतीये? कारण जीच्या इकडे डी बसतोय, पण इथं सी ए आला, बी इकडं आला, पण एफ ई डी बसू शकत नाही. एफ ई डी इथं बसू शकत नाही, म्हणून ही अरेंजमेंट आपली कटलेली आहे. ही अरेंजमेंट आपल्याला पटलेली आहे. मग प्रश्न काय, तर सर्वात डाव्या कडेला कोण बसलंय? सगळे उत्तरेकडे तोंड करू नये, तर सगळ्यात डाव्या कडेला कोण आहे? जी बसलाय, म्हणजेच पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. क्लिअर आहे? पटतंय? जातंय डोक्यात? काही डाऊट आहे? नाही. बघा, क्रिकेटचा सामना बघत 8 मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून, बघा आता, अशोकच्या उजव्या बाजूला कोण आहे? भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. भारतच्या उजवीकडे कोणीही नाही. मग आपण काय करू, थोडं लांब घेऊया, इथं लिहूया. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणी नाही, भारतच्या उजवीकडे कोणी नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. बर, पुढचं वाक्य, हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. सोडून द्या, कारण आपल्याकडे अशोक आणि भारत आहे. आपण हे वाक्य का बरं सोडतोय? अशोक आणि भारत आपण मांडले, म्हणजे अशोक आणि भारत यांच्याबद्दल बोलणारेच वाक्य आपल्या कामाचे आहेत. चला बरं, मग काय म्हणणं आहे त्यांचं? तर भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. भारत आणि धनराज, पण भारतच्या इकडे कोणीच नाही ना, भारत या टोकाला आहे, म्हणजे भारत व धनराज यांच्यामध्ये कोण आहे? अशोक आहे. पुढं, इला ही धनराजच्या शेजारी आहे. धनराजला खेटून कोण बसलीये? इला बसलीये. पुढं, चंद्रिका कडेला आहे. आता भारत या कडेला आहे ना, भारत या कडेला आहे. टोटल लोक किती आहे? 8 मित्र आहे. मग चंद्रिका कडेला आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि इकडं कोण आहे? चंद्रिका. कोण आहे? चंद्रिका. बघ, 8 जण आहे का? 1 2 3 4 5 6 7 8. करेक्ट आहे. हा, पुढं काय वाक्य आता? मग पहिलं वाक्य जे सोडून दिलं होतं आपण, इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. इला आणि गणेश, म्हणजे इथं गणेश येणार, यांच्यामध्ये कोण येणार? फराह येणार. हा, त्यानंतर पुढे, हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. हा गणेश आहे, हुसेनच्या उजव्या बाजूला आहे तो भाऊ. इथं हुसेन आहे. बरोबर. मग प्रश्न काय आता, तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहे? मग अशोक इकडे आहे, गणेश इकडे आहे. रेड पेन दाखवू. अशोक आणि गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती आहेत. 3 व्यक्ती आहेत, म्हणजे पर्याय कितवा? तिसरा. पर्याय कितवा? तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? गेलंच पाहिजे. परत तेच, कोणतं? खुल्या जागेभोवतालची व्यवस्था. मग काय करायचंय? ABCDEFG व H हे एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. मग पुढे काय म्हणणं आहे त्यांचं? पुढे म्हणणं आहे की बी हा जी चा त्वरित शेजारी नाही. बघा, बी हा जी चा त्वरित शेजारी नाही, म्हणजे जी इकडून बी नाही, जी इकडून बी नाही. हा, म्हणजे सरळ बाबा, पहिलं वाक्य काय आहे? निगेटिव्ह वाक्य असे ते, बी आणि जी चिटकून आपल्याला चालत नाही. बी हा जी चा त्वरित शेजारी नाही. पुढं, एफ हा जी च्या त्वरित उजवीकडे आहे. मग जी च्या त्वरित उजवीकडे कोण आहे? एफ. व ई च्या त्वरित शेजारी आहे. म्हणजे ई इथं. त्यानंतर जी हा कोणत्याही टोकाला नाही. ए हा ई च्या डावीकडे 6वा आहे. ई च्या डावीकडे 6वा, म्हणजे इकडं 1 2 1 2 3 4 5 6. काय नाव त्याचं? ए हा ई च्या डावीकडे 6वा आहे. इथं आला ए. पुढं,
मग एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे, एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे, पण सी ची पोझिशन आपल्याला अजून माहिती नाहीये. त्यानंतर काय म्हणणं आहे, वरील माहितीला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. आता पहिलं वाक्य काय होतं, बी हा जी चा त्वरित शेजारी नाही. बी हा जी चा त्वरित शेजारी नाही म्हणजे इथं बी नाहीये, इथं बी नाहीये, इथं बी नाहीये. पुढे हा, मग बी इथं नाहीये तर पुढचं काय म्हणणं आहे, जी हा कोणत्याही टोकाला नाही. तर जी टोकाला नाहीयेच. बरं, ए हा ई च्या डावीकडे 6वा आहे, ई च्या डावीकडे 6वा आहे, बरोबर आहे. एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे, एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे. म्हणजे एच जर मी इथं घेतला आणि बी जर मी इकडे घेतला, बघा बरं का, एच जर मी इथं घेतला तर तो 6वा आहे. 1 2 3 4 नाही. सी च्या म्हणजे सी इथं एक बॉक्स, सीच्या एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे. बघा 1 2 3 4 5, तरी पण 5, 1 2 3 4 5 नंबरला येतोय. टोटल लोक किती येते, टोटल आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे किती झालेत 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे कुठेतरी गडबड होती, आपण ही अरेंजमेंट सध्या मिस करून म्हणजे कट करून टाकू. परत एक वाक्य बघून घेऊया क्लिअर. ए बी सी डी ई एफ जी व एच हे एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. बी हा जी चा त्वरित शेजारी नाही. बी हा जी चा त्वरित शेजारी नाही. पुढं एफ हा जी च्या त्वरित उजवीकडे आहे. बघा एफ हा जी च्या त्वरित उजवीकडे, एफ हा जी च्या त्वरित उजवीकडे. ओके, हा. पुढं एफ हा जी च्या त्वरित उजवीकडे आहे व ई च्या त्वरित शेजारी आहे, व ई च्या त्वरित शेजारी आहे, ई च्या त्वरित शेजारी आहे. हे वाक्य क्लिअर. पुढं जी हा कोणत्याही टोकाला नाही, म्हणजे जी ना या टोकाला ना त्या टोकाला. पुढं काय म्हणणं आहे मग, जी हा कोणत्याही टोकाला नाही. ए हा ई च्या डावीकडे 6वा आहे, ई च्या डावीकडे 6वा म्हणजे 1 2 3 4 5 6. कोण येतो, ए हा ई च्या डावीकडे 6वा म्हणजे 1 2 3 4 5 6. ए हा ई च्या डावीकडे 6वा. म्हणजे आता किती लोक झाले हे, 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 8वा माणूस. आणि टोटल लोक किती आपल्याकडं 1 2 3 4 5 6 7 8, 8च लोक आहेत. 8वा माणूस आपल्याला कुठेतरी ऍडजस्ट करायचा आहे. मग पुढे काय म्हणणं आहे, एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे, एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे. आता अजून म्हणणं आहे त्यांचं की बी हा जी चा त्वरित शेजारी नाही, म्हणजे इथं बी नाहीये, इथं बी नाहीये. आता इथं जर एच घेतला तर इकडे लोक वाढतील, करेक्ट आहे. मग जर एच हा सी च्या उजवीकडे 6वा आहे, जर मी बी इथं नाही, बी इथं नाही, बी जर मी इथे घेतला, कुठं इथं बघा, किंवा एच जर इकडे घेतला, चला एच हा सी च्या उजवीकडे 6वा येतोय का बघू. मग सी कुठं घेतलाय का आपण, नाही. मग सी जर मी इथं घेतला तर 1 2 3 4 5 6. सी जर इथं घेतला 1 2 3 4 5 6. एच हा सी च्या उजवीकडे 6वा येतोय. हा, मग राहिलं कोण आता, बी राहिलं. बी इथं नाहीये म्हणजे बी 100% इथं आहे. आता उरलं कोण बाबा, ए बी सी डी ई, ई झाला, ई एफ जी एच पण झालाय. मग उरलं कोण, कोणाचं वाक्य उरलंय, 4 आणि 3 7. कोणीतरी ए झाला, बी झाला, सी झाला, डी राहिला. म्हणजे इथं कोणी बाळांनो, इथं डी आहे. कोण आहे, डी. मग आता प्रश्न काय, प्रश्न आहे वरील माहितीला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. तर विधान चेक करू. चला, सी हा ए च्या त्वरित डावीकडे आहे. सी हा ए च्या डावीकडे का नाही, म्हणजे हे सत्य आहे का, नाही, हे असत्य आहे, हे असत्य आहे. दुसरं वाक्य, डी हा बी व एफ चा त्वरित शेजारी आहे. डी हा बी आणि एफ चा त्वरित शेजारी आहे का, नाही, म्हणजे हे पण वाक्य कसं आहे, असत्य आहे. त्यानंतर जी हा डी च्या त्वरित उजवीकडे आहे. जी हा डी च्या त्वरित उजवीकडे आहे. डी च्या यस, म्हणजे हे वाक्य काय, सत्य, सत्य म्हणजेच पर्याय कितवा, पर्याय तिसरा, पर्याय तिसरा. क्लिअर आहे, गेलं डोक्यात नक्की.
तर बघा, बैठक व्यवस्थेमध्ये दोन प्रकार होते. दोन प्रकारातला पहिला प्रकार हा खूप महत्वाचा असतो, खुल्या जागेभोवतालची व्यवस्था. तो आपण आज संपवलेला आहे. यापुढे आपण बघणार आहोत ओपन स्पेस अरेंजमेंट झालंय, आता बघणार आहोत आपण क्लोज स्पेस अरेंजमेंट म्हणजे बंदिस्त जागेभोवतालची व्यवस्था. चालायचं मग आता कोणती अरेंजमेंट आहे आता? क्लोज स्पेस अरेंजमेंट म्हणजे बंदिस्त जागेभोवतालची व्यवस्था. काय बघा पुढे, एका वर्तुळा भोवती 6 घरे आहेत. एक वर्तुळ आहे, काढून घ्यायचं वर्तुळ. इथं पण जर दिशा दिलेली नसेल तर सगळेच्या सगळे कुठं बघतायत? वर्तुळ केंद्राकडे बघतात, असं असतं. मग काय म्हणणं, एका वर्तुळाभोवती 6 घरे आहेत. ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मग इथं काय करायचं? 6 घरे आहेत, 1 2, इकडे बाजूला लिहितो म्हणजे तुम्हाला प्रश्न दिसेल. तर हे एक वर्तुळ आहे. मग 1 2 3 4 5 6. ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात. मग ही ज्योती आहे आणि ही सीमा आहे, बरोबर. त्यानंतर मेरी लीला जवळ राहते. मेरी लीला जवळ राहते. अमन सीमा जवळ राहत नाही. म्हणजे इथं अमन नाहीये, इथं अमन नकोय, इथं पण अमन नकोय. म्हणजे अमन इथं किंवा इथं. मेरी लीला जवळ राहते. बर, अमन सीमा जवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो. शफी मेरीच्या समोर राहतो. मग शफी जर मेरीच्या समोर घेतला, जर मी इथे मेरी घेतलं आणि इथं शफी घेतलं, शफी मेरीच्या समोर राहतो. त्यानंतर अमन सीमा जवळ राहत नाही. मेरी लीला जवळ राहते. मी जर इथं लीला घेतली तर मेरी लीला जवळ राहते आणि अमन इथं दोघं राहत नाही, म्हणजे अमन इथं राहतो. ही अशी मांडणी ती, बरोबर आहे. इथं काही काळजी करायचं काम नव्हतं, कारण इथं ना उजवी बाजू ना डावी बाजू ना उजवीकडं डावीकडं, फक्त समोरासमोरचा विषय होता. आपण तो अरेंज केलाय. आता प्रॉब्लेम काय येतो? प्रॉब्लेम हा येतो की सर, मग माझ्या आकृतीत, तुमची जी आकृती आहे, समजा तुम्ही प्रॅक्टिस करताय, तुमच्या आकृतीत जर तुमची लीला जर इकडे आली, बरोबर, आणि माझी ज्योती इकडे, तर काळजी करायचं नाही सर, तुमच्या ज्योतीच्या जागी माझी लीला, माझ्या लीलाच्या जागी तुमच्या ज्योती, काही की नाही. तुम्हाला सांगतो, तुमची आकृती माझी आकृती जर तुम्हाला क्रॉस चेक करायची आहे ना, तर काय करायचं? समजा तुमच्या आकृतीतली लीला पकडायची आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने लीलापर्यंत एंड करायचं. जे मॅच होणार, मॅच झालं की तुमची आणि माझी आकृती बरोबर आहे. चला, प्रश्न काय मग आता? प्रश्न आहे, तर ज्योतीजवळ कोण राहते? तर ज्योतीजवळ कोण राहते? अमन व मेरी. अमन व मेरी म्हणजेच अग्न व मेरी नाही रे भाऊ, अमन व मेरी. करेक्शन आहे पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटलं? क्लिअर आहे? मग क्रॉस चेक कसं करायचं? एक एक वाक्य बघून घ्या ना. पहिलं वाक्य, ज्योती सीमा. ज्योती सीमा समोरासमोर, बरोबर. त्यानंतर मेरी लीला जवळ राहते. मेरी आणि लीला जवळ जवळ राहतात. अमन सीमा जवळ राहत नाही. अमन सीमा जवळ राहत नाही, बरोबर आहे. आणि तिसरं वाक्य, शफी मेरीच्या समोर राहतो. शफी मेरीच्या समोर राहतो, बरोबर आहे. म्हणजे येणार उत्तर अमन व मेरी. क्लिअर आहे? पटलं? चालायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय? 11 नंबर. 11 नंबरचा विषय असा आहे, ABCD E व F ही मुले त्याच क्रमाने एका टेबलाभोवती वर्तुळाकार बसली आहेत. तोच क्रम, म्हणजे किती लोक आहेत ते? 6. 1 2 3 4 5 6. नावं देऊन टाकू, ABCDEF. त्याच क्रमाने बसलेत. एकतर असं घ्या किंवा असं घ्या, कुठूनही लिहा, काही फरक पडत नाही. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लिहा किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने लिहा. मग काय म्हणणं आहे? प्रथम ए आणि सी यांनी आपापसात जागा बदलल्या. ए आणि सी यांनी आपापसात जागा बदलल्या व नंतर ई व एफ यांनी परस्परात जागा बदलल्या. ई आणि एफ यांनी बदलल्या. मग जागा बदलल्या त्या आपण निळ्या अक्षराने दाखवू. म्हणजे इथं आला ई, इथं आला एफ. त्यानंतर ए आणि सी यांनी आपापसात जागा बदलल्या. इथं आला सी, इथं आला ए. म्हणजे हे कट झालेत, हे कट झालेत, हे कट झालेत, हे कट झालेत. ही झाली नवीन अरेंजमेंट. म्हणजे जागा बदलायच्या आधी आणि जागा बदलानंतर. लागलं तर पूर्ण डिटेलमध्ये जर तुम्हाला करून घ्यायचं तर इथं काय लिहा? इथं लिहा तुमचा ए, इथं लिहा
तुमचा सी, इथं एफ आणि ई येऊ द्या, इथं एफ, इथं ई. बरोबर. आता जागा बदलल्यानंतर हे काय, हे वर्तुळ येणार जागा बदलल्यानंतर. चला जागा कशा झाल्यात, 1 2 3 4 5 6. काय म्हणणं आहे, ए आणि सी यांनी आपापसात जागा बदलल्या. ए आणि सी म्हणजे इथं सी आलं, बी जशाल तसं इथं ए आलं. पुढं कोणी बदलल्या, ई व एफ यांनी जागा बदलल्या. ई आणि एफ म्हणजे इथं ई आलं, इथं एफ आलं, मग डी आणि हे जशाला तसं. करेक्ट आहे. मग आता ही जागा बदलल्यानंतरची स्थिती आहे, ही जागा बदलायच्या आधीची आहे. प्रश्न काय, तर आता डीच्या जवळ कोण बसलंय, मग डीच्या जवळ कोण बसलंय, ए आणि एफ म्हणजेच पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय, डोक्यात जातंय, यस और नो, यस, गेलंच पाहिजे. चालायचं पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट एग्जाम्पल 12 नंबर. काय म्हणणं आहे, समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत 6 मित्र आहे. चला मग 1 2 3 4 5 6. ई हा डीच्या डाव्या बाजूचा आहे. आता इथं उजवी आणि डावी बाजू आता लक्षात घ्यायचंय. तुम्हाला मी सांगितलं दिशा सांगितली का, नाही, पण त्यांनी सांगितलं हे मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत, म्हणजे सर्वांचे तोंड, सर्वांचे तोंड कुठं आहे, वर्तुळ केंद्राकडे आहे. सर्वांचे तोंड वर्तुळ केंद्राकडे आहे म्हणजे आतमध्ये सगळे तोंड करून बसले. चला पहिलं, ई हा डीच्या डाव्या बाजूचा आहे. मग कुणाच्या, चा कुणाला लागलं, चा लागलं डीला. चा कुणाला लागलं, डीला. मग डीच्या डाव्या बाजूस म्हणजे डी इथं, ई इथं. डीच्या डाव्या बाजूस कोण आहे, ई. ई हा डीच्या डाव्या बाजूचा आहे. क्लिअर आहे. पुढं सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. आता ए आणि बी कुठं घेऊ शकतो का, नाही. मग सध्या आपल्याकडे कोण आहे, ई आणि डी ना. मग ई आणि डी बद्दल आपण लिहून घेऊया. 3 नंबरचं वाक्य, एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे. ई आणि ए च्या मध्ये आहे कोण, एफ. एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे. मग काय म्हणणं आहे पुढं, सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. झाली अरेंजमेंट. क्लिअर. मग आता प्रश्न काय, तर बी च्या डाव्या बाजूला कोण आहे, मग बी कुठे आहे, बी इथे. तिथून उठा तुमच्या जागेवरून, बी च्या जागेवर जाऊन बसा. बी आतमध्ये बघतोय. बी च्या डाव्या बाजूला कोण आहे, मग डी. तर बी च्या डाव्या बाजूला कोण आहे, डी आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे, पटतंय, डोक्यात जातंय, नक्की. चालायचंय मग पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय आहे, 13 नंबर. 6 व्यक्ती वर्तुळाकार टेबलाभोवती खुर्च्यांवर, नाही खुर्च्यांवर, खुर्च्यांवर, रच्या जाऊ दे, जे असेल खुर्च्यांवर काही असो, सध्या खुर्च्यांवर ते क्लिअर आहे. 6 लोक आहे वर्तुळाकार टेबलाभोवती. लिहा 1 2 3 4 5 6. येथे असे निरीक्षणास येते की ए हा डी आणि एफ च्या मध्ये आहे. चला मग आता 2-2 वाक्य, 2-2 आकृत्या बनतील. एक रेड यांना दाखवूया, एक रेड न घेऊया. ओके, किती लोक आहे, 6. 1 2 3 4 5 6. हा काय पहिलं वाक्य, की ए हा डी आणि एफ च्या मध्ये आहे. मग ए हा इथं लिहू, ए हा कुणाच्या मध्ये, डी आणि एफ. डी आणि एफ. इथं बघा, इथं काय होईल, ए हा डी आणि एफ. रेड पेन घ्यावं लागेल. ए काय म्हणणं आहे त्यांचं, अरे पेन का नाही बदलते भाऊ, एक सेकंड. चलो 1 2 3
4 5 6. काय म्हणणं आहे पुढचं? ए हा डी आणि एफच्या मध्ये, ए इकडं एफ इकडं डी. ओके, हा चला पुढं. सी हा डीच्या विरुद्ध बाजूस आहे. डीच्या विरुद्ध बाजूस इथं पण ऍडजस्ट होतं सी, आणि डीच्या विरुद्ध बाजूस इथं पण ऍडजस्ट होतं सी. ओके, पुढं डी व ई एकमेकांच्या शेजारी बसलेले नाहीत. डीच्या शेजारी ई नाही, डीच्या शेजारी ई नाही म्हणजे ई इथं आहे. इथं पण डीच्या शेजारी ई नाही म्हणजे ई इथं आहे. मग उरला कोण? ए बी सी डी ई आणि एफ म्हणजे ए बी सी डी. बी उरला, बी इथं जाणार आणि इथं पण बी कुठे जाणार? इथं जाणार. बघा, दोन अरेंजमेंट बनल्यात. दोन्ही अरेंजमेंट जर क्लॉकवाईज बघितलं घड्याळाच्या काट्या दिशेने तर बी ई सी एफ ए डी. इथं जर बघितलं घड्याळाच्या काट्या दिशेने बी डी ए एफ सी ई. पण दोन्ही आकृत्या करेक्ट आहे, एक एक वाक्य जरी तुम्ही बघितलं तरी. बघा पहिलं वाक्य बघा, काय म्हणणं आहे? ए हा डी आणि एफच्या मध्ये, ए हा डी आणि एफच्या मध्ये, ए हा डी आणि एफच्या मध्ये. म्हणजे ही काय? फिगर 1, फिगर 1, फिगर 2. दोन आकृत्या आहेत. पहिली आकृतीमध्ये ए हा डी आणि एफच्या मध्ये, ए हा डी आणि एफच्या मध्ये, बरोबर आहे. पुढची आकृती, पुढचं काय म्हणणं वाक्य? सी हा डीच्या विरुद्ध बाजूस आहे, सी हा डीच्या विरुद्ध बाजूस आहे, सी हा डीच्या विरुद्ध बाजूस आहे, बरोबर आहे. पुढं डी व ई एकमेकांच्या शेजारी बसलेले नाहीत. डी आणि ई शेजारी नाहीत, डी आणि ई शेजारी नाहीत, बरोबर आहे. पुढं झालं, क्लिअर आहे. मग प्रश्न काय? तर खालीलपैकी कोणती जोडी एकमेकांच्या शेजारी आहे? तर ए आणि बी आहे का? नाहीये. सी व ई आहे का? यस, इकडं पण आहे. दोन्ही आकृतीत सी व ई आहे. बी व एफ दोन्ही आकृतीत नाही, बी आणि एफ दोन्ही आकृतीत नाहीये. त्यानंतर ए व सी पण दोन्ही आकृतीत नाहीये, दोन्ही आकृतीत नाही. म्हणून येणार उत्तर पर्याय दुसरा, सी व ई. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढे मग. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट. आता हे उदाहरण सगळ्यात महत्वाचं आहे. महत्वाचं या कारणाने, कारण इथे जे आहे चला, हे या पेनामुळे दिसत नाही, काही अडचण नाही. ते जीई बी आहे जे असेल ते, पण प्रश्न पूर्ण दिसत असेल तुम्हाला. आता महत्वाचं काय? कारण किती प्रश्न विचारलेले आहेत? 5 प्रश्न. किती प्रश्न आहेत? 5. एकाच आकृतीवर किती प्रश्न आहे? 5. मग तुम्ही जर ऑनलाईन पेपर देत असाल तर हे जे वाक्य आहे, पूर्ण वाक्य परत जाशाल तसं येतं, त्याच्या खाली हा प्रश्न येतो. परत तेच वाक्य येतं, त्याच्या खाली हा प्रश्न येतो. परत तेच वाक्य येतं, त्याच्या खाली हा प्रश्न येतो. पण इथं मी मुद्दामून एकाच याच्यात का घेतलं माहितीये? की तुम्हाला आकृती आणि प्रश्न सोबत दिसला पाहिजे. चला, काय म्हणणं आहे की किती लोक आहेत? ए बी सी डी ई एफ जी एच आणि के, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. वर्तुळ केंद्राकडे तोंड. 9 लोक आहे, तर काय करू आपण? वर्तुळ केंद्राकडे तोंड करून त्यांना दाखवूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 कुठेतरी टाकून देऊ, इथं टाकून देऊ. चला, आता हे समोरासमोर, हे समोरासमोर, हे समोरासमोर, हे समोरासमोर, हा इथं 9. बरोबर. 9व्याला काय करू? लाल पेन दाखवू, म्हणजे आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल विषय त्याचा. हा 9. ओके, चलो वाक्य वाचा. एक एक वाक्य आपल्याला करायचंय. पहिलं वाक्य, एफ हा ए च्या उजवीकडे 4थ्या स्थानावर आहे. ए घेऊन टाका, सगळे वर्तुळ केंद्राकडे तोंड बघताय. मग ए इथं खाली घ्या, तिथून उठा तुमच्या जागेवर. उठले, इमॅजिन करा. ए च्या जागेवर जाऊन बसा. आतमध्ये बघताय तुम्ही, आतमध्ये. मग आतमध्ये बघताय तर ही उजवी बाजू, ही डावी बाजू. मग त्यांचं काय म्हणणं आहे? एफ हा ए च्या उजवीकडे 4थ्या स्थानावर आहे, म्हणजे इकडून 4थ्या स्थानावर 1 2 3 4 एफ हा ए च्या उजवीकडे 4थ्या स्थानावर आहे. त्यानंतर ए हा बी च्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर आहे. ए हा बी च्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर. स्वतः ए उजवीकडे पाहिजे. मग बी जर मी इथं घेतला, तिथून उठा, तिथून उठा, तुमच्या जागेवर, लायब्ररीच्या सीटून उठा, रूम मधून उठा, कुठूनही उठा, आणि बीच्या जागेवर जाऊन बसा.
बसले. बी इकडे बघतोय, बीच्या उजवीकडे 3 नंबरला कोण आहे? ए आहे. तिसऱ्या स्थानावर ए आहे. पुढं के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. के हा बीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर आहे. के हा कुणाच्या? बीच्या डावीकडे. आता बी आतमध्ये बघतोय, मग बीच्या डावीकडं म्हणजे 1 2 3 4 1 2 3 4 इथं कोण येणार? के. के हा बीच्या डावीकडे कितव्या स्थानावर आहे? चौथ्या स्थानावर. पुढं आणि तोच के डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. मग हा के डीच्या उजवीकडं, मग डी जर मी इथं घेतला तर बघा 1 2 3 डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. ओके. हा मग सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. सी हा एचच्या, इथं ना सी आहे ना एच आहे, त्यांचा विषय सध्या सोडून द्या. पुढचं वाक्य वाचा. ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. इथं ई नाही, जी नाही आणि सी बी नाही, एच बी नाही. आता अंदाज पंची इथं ठेवायची आहे. मग काय म्हणणं आहे? ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. मग जर मी ई इथं ठेवला तर जी इथं येऊ शकतो. बरोबर आहे. मग जी आणि ई ची पोझिशन इथं फिक्स होऊ शकते. जर ई इथं ठेवला तर जी इथं बी येऊ शकतो. करेक्ट आहे. पण आपल्याला बाकीचं मग बघायचंय. बाकीच काय बघायचंय? सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आता दोन्हीपैकी कोणतं वाक्य आधी निवडायचं? मग तुम्हाला सांगतो, हे जे छोटं वाक्य आहे, दुसरं स्थान हे छोटं आहे, तिसरं स्थान हे मोठं आहे. मग त्याला ऍडजस्ट होण्यासाठी 3 लोक ऍडजस्ट करणं आहे. म्हणून तसं वाक्य पहिलं वाचून घ्यायचं. काय म्हणणं आहे? सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. एचच्या उजवीकडे, एच जर मी इथं ठेवला तर 1 2 3 तर सी भेटतोय. एच जर मी इथं ठेवला 1 2 3 सी इथं भेटत नाही. मग एच इथं, सी हा एचच्या, एच बघा, एच उठा तिथून, एचच्या जागेवर जाऊन बसा. उजवीकडं तिसऱ्या स्थानावर 1 2 3 सी हा एचच्या उजवीकडे कितव्या स्थानावर आहे? तिसऱ्या. मग ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर. आता ई हा जीच्या डावीकडे, मग जी इथे वरून जाऊन बसा, जीच्या जागेवर बसा. वरून खाली बघताय तुम्ही. जीच्या डावीकडे, ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, ई इथं आहे. करेक्ट आहे. ही झाली अरेंजमेंट पूर्णच्या पूर्ण. तुमची आणि माझी अरेंजमेंट क्रॉस चेक करायची. तर तुमचा व्यक्ती कोणताही, सी पकडा, ए पकडा, ई पकडा, तिथून काय करायचं? घुमवायचंय. आता एक एक वाक्य बघून अरेंजमेंट खरी का बघू. वाचा पहिलं वाक्य. एफ हा ए च्या उजवीकडे चौथ्या स्थानावर. ए त्याच्या उजवीकडे 1 2 3 4 पहिलं वाक्य करेक्ट आहे. करेक्ट आहे. हा. पुढं ए हा बी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. ए हा बी च्या उजवीकडे बी कडून 1 2 3 यस सर, हे पण करेक्ट आहे. पुढं ए हा बी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. के हा बी च्या डावीकडे चौथ्या स्थानावर. के हा बीच्या, बी इथं 1 2 3 4 डावीकडे चौथ्या स्थानावर. बरोबर आहे. आणि तोच के डीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. तोच के डीच्या उजवीकडे 1 2 3 तिसऱ्या स्थानावर. करेक्ट आहे. करेक्ट आहे. पुढं सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. सी हा एचच्या, एच आतमध्ये बघतोय 1 2 3, सी हा एचच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. करेक्ट आहे. पुढं ई हा जीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. ई हा जीच्या डावीकडे 1 2 दुसऱ्या स्थानावर आहे. बरोबर आहे. सगळेच्या सगळे वाक्य बरोबर आणि अरेंजमेंट सुद्धा बरोबर आहे. मग आता काय म्हणणं आहे? एक एक प्रश्न क्लिअर करू. पहिला प्रश्न वाचा. काय पहिला प्रश्न? पहिला प्रश्न आहे, जीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर कोण आहे? मग जीच्या डावीकडे, जी उठा तिथून, जीच्या जागेवर जाऊन बसा. वरून बघा, डावीकडे चौथं स्थान 1 2 3 4 सी आहे, म्हणजेच पर्याय पहिला. बरोबर. दुसरं, ईचे बीशी संबंधित स्थान कोणते? संबंधित स्थान म्हणजेच काय की तुम्ही डावीकडून पहा आणि उजवीकडून पहा, 2 स्थान असतात प्रत्येक व्यक्तीला. जे मॅच होईल ते आपल्याला चेक करायचंय. मग ईचे बीशी म्हणजेच काय? बी पासून ईचं स्थान कसं आहे? तर बघा, ईचे बीशी संबंधित आता 1 2 3 डावीकडे तिसरा नाही. मग डावीकडे तिसरा डायरेक्ट 4 नंबरचं, म्हणजे डावीकडे तिसरा आहे. बरोबर. उलटणी बघायचं बरं का, बीचं ईशी. मग बीला जर इकडून पाहिलं 1 2 3 उजवीकडे तिसरा तर रॉंग होणार.
ई चे बी शी संबंधित स्थान काय, म्हणजे ई ला बघून बी काय म्हणणार, तर बीच्या डावीकडे 1 2 3, तिसरं डावीकडे तिसरा, पर्याय कितवा, चौथा. पटलं? क्लिअर आहे. चालायचं मग पुढे. बघा आता कितवं उदाहरण आहे, तिसरं. केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे, तर केच्या उजवीकडे कोण आहे तिसऱ्या स्थानावर, के इकडे बघतोय, 1 2 3 जी आहे, म्हणजेच पर्याय तिसरा. त्यानंतर चौथा प्रश्न, एफच्या त्वरित उजवीकडे कोण आहे, एफ उठायचं तिथून, एफच्या जागेवर जाऊन बसायचं. आणि प्रश्न काय, प्रश्न आहे एफच्या त्वरित उजवीकडे कोण आहे. मग एफच्या त्वरित उजवीकडे 1 2 3 4 डी आहे, म्हणजे एफच्या त्वरित उजवीकडे बघा, एफच्या त्वरित उजवीकडे चौथ्या स्थानावर नाही, त्वरित उजवीकडे, तर एफच्या लगेच उजवीकडे कोण आहे, जी आहे, म्हणजेच पर्याय दुसरा. आता 5 नंबरचा जो प्रश्न आहे का, तो भारी प्रश्न आहे. वाचा बरं, काय म्हणणं आहे, खालीलपैकी कोणत्या समूहातील तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्या व्यक्तीच्या दरम्यान बसलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जो ग्रुप आहे ना, समजा आता हा काय जीईबी आहे, पहिला पर्याय बघा का, प्रश्न 5 पर्याय पहिला काय, जीईबी. पर्याय दुसरा काय, बीजीएच. पर्याय तिसरा काय, एडीसी. आणि पर्याय चौथा काय माहिती तुम्हाला, ईजीएफ. करेक्ट. प्रश्न काय, खालीलपैकी कोणत्या समूहातील तिसरी व्यक्ती, ही तिसरी व्यक्ती आहे, तिसरी व्यक्ती पहिल्या व दुसऱ्या व्यक्तीच्या दरम्यान बसली आहे. म्हणजे पहिला पर्याय, पहिल्या पर्यायात तिसरी व्यक्ती बी आहे, बरोबर आहे. पहिल्या पर्यायात 3 नंबरची व्यक्ती बी आहे, हे तिघ जण आहे ना, मग ही बी जी आणि ईच्या मध्ये बसली का बघायचं आपल्याला. दरम्यान म्हणजे काय, मध्ये. मग बी जी आणि ईच्या मध्ये आहे का, बी जी आणि ईच्या मध्ये आहे का, नाही, म्हणजे पहिला रॉंग. दुसरं, एच बी आणि जी च्या मध्ये आहे का, एच बी आणि जी च्या मध्ये का, नाही, रॉंग आहे. तिसरं, सी ए आणि डी च्या मध्ये आहे का, नाही, रॉंग आहे. एफ जी आणि ई च्या मध्ये आहे का, यस, म्हणजे पर्याय चौथा तुमचा काय करेक्ट आहे. पटतंय, डोक्यात जातंय. किती जबरदस्त प्रश्न होता. टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये याच प्रकारचे प्रश्न येत असतात. पोलीस भरतीचे प्रश्न कसे असतात, त्यामध्ये प्रश्न 1 असतो आणि विचारलेलाही 1 असतो. इथं प्रश्न 1 आहे आणि विचारले किती, 5. उपप्रश्न किती विचारलेत, 5. चालायचं पुढे, नक्की चलने का. चलिए नेक्स्ट. काय विषय बाबा पुढचा, मधु, भोलू, कनू, ज्ञानू, मिनू व नलू हे 6 मित्रमैत्रिणी षटकोनाकार क्षेत्राच्या बाजू तयार होतील अशा पद्धतीने 6 खुर्च्या मांडून बसले. चला षटकोन काढून घेऊ. षटकोन झाला बघा, 1 2 3 4 5 6 बाजू बसल्यात. मग प्रश्न, मधु ज्ञानूच्या समोर, मधु कसा आहे, ज्ञानूच्या समोर आहे. मधु, समजा हा मधु कुणाच्या समोर आहे, ज्ञानूच्या. मधु ज्ञानूच्या समोर व तो कनूच्या शेजारी उजव्या हाताला. बर, दिशा दिली का, नाही. मग लगेच सर्वजण कुठं बघताय, आतमध्ये बघत आहे. सर्वजण आतमध्ये बघत आहेत. ओके. मग काय म्हणणं आहे, मधु ज्ञानूच्या समोर व तो कनूच्या शेजारी उजव्या हाताला बसलेला आहे. व तो कनूच्या शेजारी उजव्या हाताला म्हणजे इथं कनूच्या शेजारी उजव्या हाताला, बरोबर. कनूच्या जागेवर जाऊन बसा, लगेच त्याच्या उजव्या हाताला कोण बसलाय, मधु. म्हणजे मधु ज्ञानूच्या समोर व तो कनूच्या शेजारी उजव्या हाताला बसलाय. हे वाक्य क्लिअर. पुढं, मिनू ही मधु व नलू यांच्यामध्ये बसली आहे. मधु आणि नलू यांच्यामध्ये कोण बसली आहे, मिनू ही मधु व नलू म्हणजे इथं मिनू आणि मधु व नलू इथं नलू, बरोबर. मिनू ही मधु व नलू यांच्यामध्ये बसली असून ती नेमकी भोलूच्या समोर आहे.
ती नेमकी कुणाच्या समोर आहे? भोलूच्या. म्हणजे काय म्हणणं आहे त्यांचं, मीनू ही मधु व नलू यांच्यामध्ये, मीनू ही मधु व नलू यांच्यामध्ये आहे बसली असून ती नेमकी भोलूच्या समोर आहे. जिथं कोण आहे? भोलू आहे. बरोबर. हा, तर प्रश्न काय? तर प्रश्न हा आहे की पुढील पैकी 3 जोड्या, बरोबर, म्हणजे पर्यायात किती? 4 जोड्या आहेत, 4 पर्याय, त्याच्यातून 3 जोड्या कशा आहेत? त्यांच्या बसण्याच्या पद्धतीनुसार समान आहेत म्हणून त्यांचा गट होऊ शकतो. तर कोणती जोडी वेगळी आहे? म्हणजे हा प्रश्न कसा आहे? वेगळा घटक ओळखा. काय करायचं तुम्हाला? वेगळा घटक ओळखायचा आहे. मग पहिली जोडी काय? नलू डॅश भोलू. नलू आणि भोलू, नलू आणि भोलूच्या मध्ये एक जण आहे. दुसरी नलू आणि मधू, नलू आणि मधूच्या मध्ये सुद्धा एक जण आहे. तिसरी नलू आणि मीनू ही चिटकून आहे. म्हणजे येणार उत्तर पर्याय तिसरा. पर्याय तिसरा, कारण नलू आणि मीनू, नलू मीनू कशा आहेत? चिटकून, चिटकून आहेत. पटतंय? नक्की? काही डाऊट आहे? नाही. चलायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय म्हणणं आहे? ABCDEFG व H ही चित्रे समान अंतरावर वर्तुळाकार सभागृहाच्या भिंतीवर प्रदर्शित केली आहेत. किती चित्र आहेत ते? 1 2 3 4 5 6 7 8 चित्र आहेत. किती चित्र आहेत? 8. मग काय करायचं? 1 2 3 4 5 6 7 8. बर, पहिलं वाक्य काय? बी हे जी आणि डी च्या दरम्यान आहे. दरम्यान म्हणजे मध्ये. बी हे जी आणि डी मध्ये. बर, 2 बनवून इथं दरम्यान म्हटल्यावर 1 2 3 4 5 6 7 8. इकडं डी येईल, इथं बी येईल आणि इथं जी येईल. दरम्यान म्हटल्यावर 2 आकृत्या बनल्या. बरोबर. हा, पुढचं वाक्य. H हे बीच्या डावीकडे तिसरे. H हे बीच्या डावीकडे. आता बी वर बघतोय असं इमॅजिन करायचं. चित्र येते. बरोबर. चित्र पण काय? समजा आपण इमॅजिन करायचं, चित्रे समान अंतरावर वर्तुळाकार सभागृहाच्या भिंतीवर प्रदर्शित केले आहेत. बरोबर. आता तू म्हणशाल सर चित्राची दिशा कोणती? तर चित्र कोणत्या यानं लावलेले आहेत? म्हणजे वर्तुळाकार म्हणजे ते चित्र सरळ आहेत आणि बाहेर तोंड करतं म्हणजे चित्र उलटे आहेत. समजा माणसाचं चित्र आहे, माणसाचं तोंड कुठं राहणार आहे? मध्ये राहणार आहे ना. त्याच प्रकारात मग काय म्हणणं आहे त्यांचं की बी हे जी आणि डी च्या दरम्यान आहे. बी हे जी आणि डी च्या दरम्यान आहे. H हे बीच्या डावीकडे तिसरे. बी आतमध्ये बघतोय. H हे बीच्या डावीकडे तिसरे. 1 2 3 H हे बीच्या डावीकडे तिसरे. पुढं आणि ए च्या उजवीकडे दुसरे आहे. आणि ए च्या उजवीकडे दुसरे म्हणजे ए इथे येणार. 1 2 ए च्या उजवीकडे दुसरे. सेम तसंच H हे बीच्या डावीकडे तिसरे. आता बीच्या डावीकडं 1 2 3 1 2 3 H हे बीच्या डावीकडे तिसरे आणि ए च्या उजवीकडे दुसरे आहेत. ए च्या उजवीकडे दुसरे आहेत. पुढं सी हे ए आणि जी च्या दरम्यान प्रदर्शित केले असून सी हे ए आणि जी च्या दरम्यान, ए आणि जी च्या दरम्यान सी, ए आणि जी च्या दरम्यान. आता ए आणि जी तर पॉसिबल आहे. पहा बरं, या आकृतीत ए आणि जी पॉसिबल आहे का? नाही ना. म्हणजे तुमची ही आकृती कट झालेली आहे. ही आता आपल्याला जमतीये. काय म्हणणं आहे? सी हे ए आणि जी च्या दरम्यान, सी हे ए आणि जी च्या दरम्यान प्रदर्शित केले. बरोबर आहे. बी व ई व्यासाच्या परस्पर विरुद्ध नाही. बी आणि ई व्यासाच्या, म्हणजे हा एक व्यास असतो, व्यास. बरोबर आहे. मग काय म्हणणं त्यांचं? बी व ई व्यासाच्या विरुद्ध परस्पर विरुद्ध नाही. बी आणि ई परस्पर विरुद्ध नाही म्हणजे इथं ई नाहीये. म्हणजे ई कुठे गेला? इथं गेला. करेक्ट आहे. उरलं काय आता? ABCD F राहिलंय म्हणजे F इथं आहे. क्लिअर आहे? क्लिअर आहे. मग आता प्रश्न काय? प्रश्न वाचा. तर प्रश्न पहिला आहे सी व ई. काय? सी व ई. प्रश्न म्हणजे या 4 याच्यातनं त्यांचं काय म्हणणं आहे? बी व ई व्यासाच्या परस्पर विरुद्ध नाहीत. तर आता याच्यातलं सत्य का असत्य ते मी मांडलं नाही, पण आपण काय करू? सत्य असत्य लिहित चालू. पहिलं वाक्य, सी व ई ही व्यासाच्या परस्पर विरुद्ध प्रदर्शित केलेली आहेत. सी व ई
व्यासाच्या परस्पर यस करेक्ट आहे. जी हे ए व बी च्या दरम्यान आहे. जी हे ए आणि बी च्या दरम्यान रॉंग आहे. पण ई हे ए व बी च्या दरम्यान नाही. ई हे ए व बी च्या दरम्यान नाही, म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. एक करेक्ट एक रॉंग आहे. जी हे ए व बी च्या दरम्यान, ए व बी च्या दरम्यान जी का नाही, म्हणजे रॉंग आहे. ई हे जी च्या डावीकडून तिसरे, जी कुठे इथं, ई पहा 1 2 3 करेक्ट आहे. तिसरं करेक्ट आहे. चौथं ए व एफ यांच्या दरम्यान चित्र प्रदर्शित केलेले नाही. ए व एफ यांच्या दरम्यान बरोबर आहे, हे चिटकून आहे, म्हणजे हे पण करेक्ट आहे. तर तुम्हाला असत्य वाक्य निवडायचं होतं. म्हणजे इथं काय लिहितो मी, असत्य वाक्य कोणते, असत्य वाक्य कोणते, मग पर्याय दुसरा, पर्याय दुसरा. क्लिअर? कुणाला काही डाऊट आहे? डाऊट आहे? नाहीये. बघा विद्यार्थी मित्रांनो, बैठक व्यवस्थेमध्ये ओपन स्पेस अरेंजमेंट आपण सुरुवातीला बघितलं, नंतर क्लोज स्पेस बघितलं. बऱ्याच जणांना वाटतं सर बंदिस्त जागेभोवतालची उदाहरणं कमी झाली, तर तसं नाही. त्याच्यावर आधारित 4 उदाहरणं आपण बघितली आहेत. तर याच्या पुढे एखादं उदाहरण आहे का बघूया. याच्या पुढे यस खतम, म्हणजे तुम्हाला सांगतो की इथे आता आपलं काय संपलेलं आहे, बैठक व्यवस्था हा घटक संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे स्वप्न तुमचं वर्दी, तर जॉईन केले तुम्ही गर्दीतून वर्दी. विद्यार्थी मित्रांना शेअर करायचंय आणि आपल्या प्लॅटफॉर्मचं नाव कसं, मास्तर म्हणतील तसं. याला फॉलो करा, याला शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.